हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आता म्हणजे माझं नाही का जेवण वगैरे झालं. आज काय आल्याबरोबर व्हिडिओ नाही बनवला, कारण मी सकाळीच एक व्हिडिओ बनवला होता, परंतु मला आता वेळ आहे. आता वेळ आहे म्हणून मी मुलगा गेलाय पाणी आणायला, जार आणायला गेलाय. म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ बनवावा, कारण आहे माझ्याकडे वेळ. आणि आज काय आता सिरियल वगैरे पण बघणार नाही आहे, कारण कोजागिरीचे काही कार्यक्रम ठेवलेले आहेत, तर बोलवले पण मी नाही जाणार आहे. कारण त्याचं रिझन मी तुम्हाला नंतर सांगेल. मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे, माझं बऱ्याच लोकांचा स्वभाव मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी बोलतच नाही. माझं असंच असतं, ज्याचा आपल्याला स्वभाव पटत नाही त्याच्याशी वाद घालत बसायचं नाही, किंवा मनात घाण ठेवून बसायचं नाही, पण बोलणं बंद करायचं. आपल्याला नाही आवडत ना तर बोलायचंच नाही, बरोबर. तर मी तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये सांगितलं होतं, पुढच्या महिन्यामध्ये एक व्यक्ती आपल्याकडे राहायला येणार आहे, बरोबर. आणि तो कायमचा राहायला येणार आहे. तो निर्णय माझा होता, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, मी नक्कीच सांगणार आहे. तर तो वैयक्तिक माझा निर्णय होता. मला असं वाटत होतं की एवढं सगळं टेन्शन असतं, एवढं सगळं म्हणजे नाही का, मी सध्या खूप साऱ्या टेन्शनमध्ये आहे, की मला सारखं असं विचार येतात, मला खूप एकटेपणा वाटतो. भलेही मी दिवसभर घरी नसते, परंतु मी जेव्हा संध्याकाळी येते किंवा सॅटर्डे संडे कामात दिवस जातो, तो विषय वेगळा. परंतु असं कुठंतरी माइंड फ्रेश करण्यासाठी बघा कुणी कुणी काही काही करत असतं. तर म्हणून मी एक असं ठरवलं होतं बरं का, की मी असं काहीतरी करेल म्हणून. परंतु तुम्हाला सांगते, ते सक्सेस होण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येत आहेत, खूप सारं हे होत आहे, म्हणजे खूप साऱ्या प्रश्नाला सामोरं जावं लागत आहे. लिगली पद्धतीनं खूप सारे हे करावं लागतं, ते पण असू द्या. परंतु प्रॉपर्टी, तर आता माझ्याकडे प्रॉपर्टी तर काही नाही आहे, बरोबर की नाही. माझ्याकडे काही प्रॉपर्टी नाही आहे, तर मी काय आणि कसं करणार. एखाद्याला जर आपल्याला असा एखाद्याची अशी भावना असते की नाही, एखाद्याला आपण हे करू, चांगली परवरिश देऊ, शिक्षण देऊ, सांभाळ करू, थोडंसं मन माझं विरघळलं जाईल त्याच्यामध्ये, बरोबर की नाही. मला थोडंसं छान वाटेल. मी ह्या गोष्टीने तो निर्णय घेतला होता. आणि घेतला होता म्हणण्यापेक्षा मी माझ्या मुलाला पण सांगितलं होतं, कारण त्याची सहमती असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. मुलीचा संबंधच येत नाही, कारण ती लग्न होऊन गेलेली आहे, आणि तसंही ती आणि मी बोलत नाही, त्याच्यामुळे तिचा काही संबंध येत नाही मला, की तिला मला तिचे विचार घ्यावेत, बरोबर की नाही. माझ्यासोबत राहतो घरात मुलगा, आणि त्याचा संबंध येतो, आणि तो काही कुठे जाणार नाही, मुलगा आहे आणि कायमस्वरूपी घरात राहणार, बरोबर की नाही. तर मला त्याची संमती असणं गरजेचं होतं, कारण की त्याची पण जिम्मेदारी राहणार आहे पुढे, बरोबर ना. म्हणून मी त्याला विचारलं होतं, माझ्या मुलाला मी विचारलं होतं, त्याची संमती घेतली होती. भलेही त्यानं विचारलं हो नाही हे केलं, परंतु नंतर तो तयार झाला. तो तयार होऊन झाल्याच्या नंतर म्हणजे स्वतःच झाल्यावर का प्रेशर दिलं नाही किंवा काहीच नाही. मी जस्ट माझं मत मांडलं आणि मी त्याला सांगितलं. परंतु तो त्यावेळेला कदाचित निर्णय घेण्यासाठी हे नव्हता, त्यानं काही विचार केला असेल, आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यानं मला त्याचा निर्णय सांगितला की मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग त्यानं सांगितलं, परंतु त्याच्या एवढ्या सगळी प्रोसिजर आहे, बरं ती पण असं नका मी सगळं करेल, परंतु प्रॉपर्टी कुठून आणू? मी परवरिश करू शकते, मी सगळं करू शकते, पण प्रॉपर्टी माझ्याकडे नावाला पण नाहीये, बरोबर की नाही. तर मग प्रॉपर्टी नावावर करणं, हे करणं, हे येतो कुठून प्रश्न, बरोबर की नाही. आता जर तुमच्याकडे मुलं सांभाळतात, तर तुम्ही प्रॉपर्टी नावावर करता का? नाही करत ना. माझ्याकडे असती तर मी केलीच असती, नक्कीच केलं असतं काही ना काही, परंतु माझ्याकडे नाहीच आहे. पण मला असं वाटलं की एखादा व्यक्ती घरात येईल, आपल्याला थोडंसं छान वाटेल, आपण एखाद्याचा सांभाळ करू शकू, आपण एखाद्याची चांगली परवरिश करू, जसे ह्या 2 मुलांची केली, बरोबर की नाही. आणि आपल्या कुठंतरी मन विरघळत.
ह्या 2 मुलांमधून थोडंसं माझं मन निराश झालंय. कुठेतरी मला परेशानी वाटते, एकटेपणा जाणवतो. मुलगा घरात नसल्यानंतर तो म्हणजे नाही का कधी कधी असं बाहेर जातो, हे करतो, मनमानी करतो, ऐकत नाही. तर असं वाटतं की यार चला आपण एखादं छोटीशी मुलगी, मुलापेक्षा छोटीशी मुलगी दत्तक घ्या. माझा हा निर्णय होता आणि मी तुम्हाला म्हणत होते ना, तर माझं हे चाललं होतं की मला एक छोटीशी मुलगी अनाथ आश्रममधून दत्तक घ्यायची होती आणि तिचा सांभाळ करायचा होता. तिला चांगली परवरिश द्यायची होती, शिक्षण द्यायचं होतं. जेवढं माझ्याच्याने होणार आहे तेवढं मी करणार होते. आणि एक माझं मन विरघळत राहील मी घरात आल्यानंतर तिच्यासोबत तिचं काम करणं, तिच्यासोबत टायमिंग घालवणं. कारण हे मी माझ्या मुलांसोबत करू शकले नाही, कारण माझं माइंड ह्या लोकांनी मला फ्रेश राहू दिलं नाही. मला ह्यांनी विचार करण्याचं, माझ्या लेकरांचं कौतुक करायचं, ह्या लोकांनी मला घरी आले की इतकं टॉर्चर करत होते, इतकं परेशान करत होते. बाहेरची 2 कामं होते, एक जॉब आणि प्लस मी एका संस्थेसोबत काम करत होते. ते सगळं मला एकत्र झालेलं होतं आणि घरात आले की कटकट राहायचे. त्याच्यामुळं माझ्या मुलांकडे मला तेवढं लक्ष देता आलं नाही किंवा मी माझ्या मुलांची लाईफ तेवढी एन्जॉय करू शकली नाही, त्यांचं लहानपण. म्हणून माझ्या मनाला कुठेतरी वाटत होते की यार मी आता एखादी मुलगी घेईल दत्तक आणि तिचं परवरिश करल आणि तिच्यासोबत मी टायमिंग घालवल, तिला लहानाचं मोठं होताना समोर बघल. माझ्या ती पण माझीच मुलगी राहणार आहे, बरोबर की नाही? कारण एक गेली तर आता मला मुली आवडतात आणि खरोखर आवडतात, तुम्हाला खोटं नाही सांगत. म्हणून मी असं ठरवलं होतं. परंतु मी जिथे गेले, जिथे हे केलं, तिथं सगळं त्यांना मी डिटेल्समध्ये सांगितलं होतं. मी सिंगल मदर आहे, मला ऑलरेडी 2 मुलं आहेत. तरी पण माझी इच्छा आहे की एखादी खास करून मला मुलापेक्षा मुलगीच दत्तक घ्यायची आहे. आणि का घ्यायची आहे की मी असं एका मुलाला आई भेटन, आणि एका आईला एक मुलगी भेटन. आणि एक छोटीशी मुलगी घरात राहिलं तर ते वावरताना, बागडताना, त्याचं सगळं असं कौतुक करताना वेगळंच वाटेल, बरोबर. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, तू तर दिवसभर जॉबला जाते, मग त्या बाळाचं करणार कोण? तर त्या बाळाचं करायला मी एक आया ठेवणार होते, ती पण सांगते तुम्हाला. आणि आया काही अशी खूप लांबची नाही आहे, माझ्या नातेवाईकातली. आणि खूप ही आहे ती माझ्याकडून जास्ती, ती एवढं सगळी प्लॅनिंग केली होती मी. तिला मी ठरवलं पण होतं, तिनं माझ्याकडून जास्ती पेमेंट पण घेणार नव्हती. मी येईपर्यंत सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंतच तिला इथं थांबायचं होतं. तर तेवढ्या टायमिंगचे ती म्हणे की मी असंही घरीच बसून असते, रिकामीच असते, तू मला काही जरी नाही दिलं तरी मी तिचं लक्ष देईल, सांभाळ करल दिवसभर, असं तिचं मत होतं. तरी पण मी तिला पेमेंट काही ना काही देणारच होते, कारण ती खूप गरीब आहे, ती दुसरं काही काम करत नाही. आणि म्हणून मी ती ठरवलं होतं की मी ती सुद्धा प्लॅन केला होता की जर मी जॉबला गेल्याच्या नंतर मी संध्याकाळी तर आहेच तिच्यासाठी, 5 ते सकाळी 9 पर्यंत मी तिच्यासाठी आहेच अवेलेबल. खाणं पिणं सगळं व्यवस्थित होईल तिचं, एक असा विचार केला होता. परंतु मी तिथं गेल्याच्या नंतर त्या लोकांनी मला असे प्रश्न, तुम्हाला मुलं आहेत तरी पण मग तुम्ही का विचार करताय, तुम्हाला मुलं आहेत मग तुमच्या मुलांना तुम्ही जास्ती हे करणार. अरे असं काय असतं? सगळेच लोक तसं नसतात ना. तसं जर असतं, मला मुलं आहेत, माझं जर समाधान झालं असतं त्या मुलांनी, तर मी परत दत्तक घेण्याचा विचार केला असता का? एखादं मूल, बरोबर की नाही? दत्तक घेणं, त्याचा सांभाळ करणं, त्याचं सगळं करणं एवढं सोपं नाही आहे. आपलेच मुलं आपल्याला जड झाल्यात. परंतु माझी इच्छा झाली, माझ्या मनामध्ये ती गोष्ट आली आणि मला वाटलं की यार मी करू शकते. आणि का नाही करू शकत? काय लागतं काय तुम्ही सांगा? एका मुलाचा सांभाळ करण्यासाठी लागतं काय? खाणं पिणं, कपडा लत्ता, शिक्षण. आणि शिक्षण तर आता बरेच पैकी मुलींना शिक्षण फ्रीमध्ये भेटायला लागले. परंतु एक माझ्या मनाला समाधान की एक माझी मुलगी, आणखीन एक मुलगी माझ्या जवळ आहे, ही राहील का नाही? आणि मी तिच्यासोबत लहान होऊन जगन, माझं कुठंतरी मन विरघळन, माझं कुठंतरी टेन्शन कमी होईल, मला कुठंतरी मनाला समाधान वाटेल. लहान मूल घरात असल्यानंतर बघा सगळं दुःख माणूस विसरून जातो, बरोबर की नाही?
आणि माझं दुःख कुणी काही जरी म्हटलं तरी कमीच होत नाही. आणि मला खरोखर खूप इच्छा होती की एका मुलीला घ्यायचं आणि तिचा सांभाळ करायचा. परंतु त्या लोकांनी मला इस्टेटीसाठी पण हे केलं की इस्टेट नावावर करावी लागेल. माझ्याकडे इस्टेट नाही आहे, माझ्याच मुलांना नाही आहे, आणि हे येणारं पण माझंच मुलं आहे. माझ्याकडे इस्टेट नाही, पण मी तिचा सांभाळ करेल ही मी लिहून देते, जी काय असेल ती लिगली पद्धतीनं सगळी प्रोसिजर करते. मी एवढं पण त्यांना म्हटले, रिक्वेस्ट केली. परंतु त्यांचं मत होतं की जे काही नियम असतात, रूल असतात, त्याच्या रूलच्या बाहेर जाता येत नाही. तुम्हाला ऑलरेडी 2 मुलं आहेत आणि ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांनाच आम्ही दत्तक देतो, आणि दत्तक देतो तर आम्ही ती प्रॉपर्टी, थोडीफार प्रॉपर्टी त्या मुलाच्या नावाने दत्तक देण्याच्या आधीच करून घेतो. बरंचसं काही त्यांनी असं हे केलं. तरी पण मी त्यावेळेला त्यांना सांगितलं की हे बघा, माझ्याकडे प्रॉपर्टी कसलीही नाही आणि नाहीच आहे. माझ्या मुलाला सुद्धा मी गेले तर घर राहायला नाही आहे, परंतु मी जिवंत आहे तोपर्यंत ह्या मुलीला काही कमी पडू देणार नाही. मी तिची परवरिश करेन आणि मी करू शकते तेच निर्णय मी घेणार, करू शकते. आणि कुठेतरी माझ्या पण मनाला की नाही यार, मला जगायचंय परत आणि मला नव्याने जगायचं, नव्याने सुरुवात करायची. तर मग माझी नव्याने सुरुवात एका बाळासोबत होईल. आणि होती माझी इच्छा. एखादं समजा आता तुम्ही म्हणाल की एखादा कुत्र, आता माझ्या मुलाचं म्हणणं असं होतं की मग कुत्र घे, तुला बोर होतं तर त्याच्यासोबत हे कर, टायमिंग घालव. पण मला सांगा, माणसामध्ये आणि कुत्र्यामध्ये सुद्धा फरक आहे. बरोबर आहे, प्राणी माणसापेक्षा सुद्धा प्राणी प्रामाणिक आहे, परंतु जे काही आपलं शास्त्र म्हणत आहे की कुत्र घरात नसावं, पहिला मुद्दा. त्यामुळे पण मी थोडंसं हे करते. आणि ज्यांच्या घरामध्ये कुत्रे पाळलेले आहेत त्यांनी, बऱ्याच जणांनी सांगितलं, काही जणांनी तर कुत्रे अक्षरशः असेच रोडवरती नेऊन सोडलेले आहेत वैतागून. का तर केस खूप पडतात, ते कुत्रे तोंड चाट, अंग चाट, इकडं बेडवर बसतात, सोफ्यावर बसतात, सगळीकडे बसतात आणि त्यांना काही ना काही परत इन्फेक्शन होतं, त्यांचं इन्फेक्शन आपल्याला होतं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी कुत्रा हा नको. आणि बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की कुत्रं हे घराच्या बाहेर असावं, आत नाही. तर माझं रो हाऊसिंग असतं तर मी नक्कीच कुत्रं पाळलं असतं, परंतु माझं रो हाऊसिंग नाही आहे, फ्लॅटमध्ये राहते मी, त्याच्यामुळे मी तो निर्णय घेऊ शकत नाही. आणि मी ऑलरेडी म्हणजे त्या मताशी सहमत नाही आहे. मला असं वाटतं त्यापेक्षा मग एखादं लेकरू बरं, म्हणून मी तो निर्णय घेतला होता. परंतु झालं असं की माझ्या मुलांनी हो म्हटल्याच्या नंतर मी तो सगळं पुढं हे करण्यासाठी गेले वगैरे. पण त्यांनी मला माझ्यासमोर अशा अटी ठेवल्या की मग मी तो निर्णय घेणं माझ्यासाठी योग्य नाही ठरलं. आणि तो दिवस म्हणजे मी तो दिवस असा ठरवला होता की ज्या दिवशी माझ्या मुलाचा बर्थडे आहे, 15 तारखेला माझ्या मुलाचा बर्थडे असतो, म्हणजे काल बर्थडे झालाय माझ्या मुलाचा, तर बर्थडेच्या दिवशी मला ते बाळ घरात आणायचं होतं आणि त्याचं स्वागत करायचं होतं. ह्याच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आणि त्या बाळाचं स्वागत. तर मी असं ठरवलं होतं. म्हणून मी तुम्हाला म्हणत होते की एक व्यक्ती आपल्यासोबत कायमस्वरूपी राहायला येणार आहे, परंतु काही प्रत्येक गोष्टी नशिबात असाव्या लागतात आणि प्रत्येक गोष्टीचं पुण्य करायला सुद्धा नशिबात असावं लागतं, बरं का. परंतु असो, ज्यांचे काय बरोबर आहे, असंच कुणालाही उठून त्यांनी दत्तक देत बसले मुलं, तर त्या मुलांचं भविष्य पण असतं, ते पण समजू शकते मी. परंतु माझी खूप इच्छा होती की त्यांनी मला दत्तक देण्यासाठी एवढ्या अटी ठेवू नयेत. आणि त्यांनी अटी 2च ठेवल्या की एक तर पहिले तुम्हाला मुलं आहेत, दुसरा मुद्दा की प्रॉपर्टी नाही आहे आणि प्रॉपर्टी नावावर करावी लागते. तर असं सगळं झालेलं होतं, म्हणून मी ती तुमच्याशी शेअर करायचं होतं मला. कारण मी ज्या गोष्टी बोलते त्या गोष्टी मला शेअर करायच्या असतात. भलेही मला लेट होतं, परंतु मी त्या गोष्टी शेअर करते. तसंही मला लेट झालेलं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं पुढच्या महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पुढच्या महिन्याची आज 16 तारीख आहे आणि मी आज तुम्हाला ती गोष्ट शेअर करत आहे की मला एक्झॅक्टली राहायला कायमस्वरूपी कोण आणायचं होतं. तर कायमस्वरूपी राहण्यासाठी मला एक मुलगी दत्तक घ्यायची होती आणि खरोखर मनापासून घ्यायची होती. परंतु असं
स्वतःची मुलं असल्यानंतर सुद्धा दत्तक घेण्याचा विचार करणं हा काही गुन्हा नाही, मला नाही वाटत. कारण की मुलीनं लग्न केलं, तिच्या नवऱ्याच्या घरी निघून गेली, ती माझ्याशी बोलत नाही किंवा माझ्याशी नीट वागत नाही, माझा अपमान करत राहते, मला जी अशी कटकट करत राहते, तिला आईचं घेणं देणं नाहीये. जो मुलगा आहे तो मुलगा पण माझ्या सतत विरोध जातो, सतत त्याचं माझं पण पटत नाही, त्याला पण त्याची मनमानी करायची असते, त्याला पण त्याची आझादी पाहिजे असते, त्याला पण त्याचा फ्रीडम पाहिजे असतो मित्रांसोबतचा. आणि मग मी एकटी असते, जेव्हा मी संध्याकाळी घरामध्ये एकटी असते त्यावेळेला माझं मन मला खायला उठतं, त्यावेळेला मला खूप असं टेन्शन येतं, त्यावेळेला मला असं वाटतं की यार माझी मुलं असून मला हे देत नाहीयेत, प्रेम देत नाहीयेत, की आई आहे, आई एकटीच असते, असं आईचा विचार करत नाहीयेत. तर कमीत कमी हे जे बाळ येईल माझ्या घरामध्ये, त्या बाळाच्या ह्याच्यामध्ये मी माझं सगळं विसरून जाईल दुःख, आणि त्याला लहानाचं मोठं करण्यामध्येच माझं बराच टायमिंग निघून जाईल, बरोबर की, आणि आनंद येईल माझ्या घरामध्ये. मी असा विचार केला होता. आणि जर तसं झालं असतं तर कालच मी तुम्हाला दाखवलं असतं की एक्झॅक्टली कोण व्यक्ती आपल्यासोबत राहिली. परंतु झालं नाही. असो, कदाचित ते नशिबात नसेल माझ्या, म्हणून झालं नाही. परंतु कधीतरी वेळ आली ना, माझ्याकडे जेव्हा प्रॉपर्टी असेल आणि जेव्हा मी एखाद्याला दत्तक घेऊन त्याची परवरिश करू शकेल तेवढी लायक बनन ना, तेव्हा मी नक्कीच हे माझं एक स्वप्न आहे ना, हे मी नक्कीच सांभाळून ठेवणार आहे की मला काही करून एक तरी दत्तक मूल. आणि मी पहिलं पण तुम्हाला सांगितलेलं आहे की यार ही जर माझी मुलं नसते, हे जर माझे मुलं नसते तर मी एखादं दत्तक बाळ घेऊन सांभाळलं असतं तरी बरं झालं असतं. कारण की त्याला आई भेटली असती आणि त्याला जाणीव राहिली असती की ही आपली जन्मदाता आई नाही, परंतु हिनं आपल्यासाठी किती केले. जेवढं स्वतःचे मुलं पैदा करून त्यांना जाणीव राहत नाही, एवढी दत्तक मुलाला नक्कीच जाणीव राहिली असते, मुलगा असो किंवा मुलगी. माझ्यासाठी दोन्ही सेमच आहेत, परंतु सगळ्यात जास्त जर मी मानत असेल तर फक्त मुलीला मानते. भलेही माझ्या मुलीनं मला त्रास दिलाय, माझा मान सन्मान गमावलाय, माझी इज्जत कमी केली, मला त्रास दिलाय आणि मला आणखीन बी त्रास देते, तरी सुद्धा मला मुलींबद्दलचं प्रेम ही कमी होत नाही. तिच्याबद्दलचं जरी झालं असेल तर मुली म्हटलं की माझ्या एकदम काळजाच्या जवळच्या आहेत, आणि मुली म्हणले की मी भावूक होते. आणि मुलींबद्दल का कुणाचं ठोक, साधं मी एखादी मुलगी सासरी जाणार म्हटले कीच माझ्या डोळ्याच्या धारा येतात दुसऱ्याच्या. मी माझ्या मुलीसाठी तर किती रडत असेल हे विचार करा तुम्ही. आणि खूपदा रडले, खूपदा परेशान झालेली आहे, खूपदा वैतागलेली आहे, परंतु मी ते सगळं सोडून दिलेलं आहे आता की जास्ती रडणं हा प्रकार नाही. कुणासाठी रडायचं? ज्याला आपल्या डोळ्याच्या पाण्याची किंमत नाही, ज्याला आपल्या आईच्या इज्जतीची किंमत नाही, ज्याला आपल्या आईची स्वतःची किंमत नाही, त्यांच्यासाठी का आपण रडायचं? का आपले डोळे घालवायचे? अक्षरशः रडू तुम्हाला खोटं बोलत नाही, मला नंबर नव्हता, परंतु मी मागील 1-1.5 वर्षामध्ये एवढी रडले की अक्षरशः मला आज चष्म्याचा नंबर लागलेला आहे. आणि मी मागील 3 ते 4 महिन्यापासून चष्मा यूज करत आहे. पहिला नव्हता माझा. 4 महिन्यापासून मला कमी दिसायला थोडासा प्रॉब्लेम झाला होता. डोळे चेक केल्याच्यानंतर डॉक्टरांनी मला ते दिलेलं. रडून अक्षरशः माझी 1 वर्षामध्ये मला कसलाही चष्मा नसताना फक्त 1 ते 1.5 वर्षामध्ये मला नंबर लागलेला आहे. एवढी मी रडले आणि एवढी रडत होते आणि आज मी रडते, परंतु आता मी इथं नाही सोशल मीडियावरती रडणार. का माहितीये का? बऱ्याच जणांनी मला सांगितले की देवासमोर बसून रडत जा, परंतु तू असं रडून कमजोर आहे असे दाखवू नको. आणि मी कमजोर नाही आहे. तर हीच होती गुड न्यूज तुमच्यासोबत मला जी शेअर करायची होती की एक व्यक्ती आपल्यासोबत राहायला येणार आहे, परंतु ती झालेली नाहीये आणि मी हट्ट सोडणार नाही. मी त्या लायक बनणार आणि खरोखर बनणार आहे आणि माझी इच्छा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. माझ्या नशिबात असेल तर ते नक्कीच पूर्ण होईल, नसेल तर काही हरकत नाही, पण प्रयत्न सोडायचे नाही. आणि आतापर्यंत मी कुठल्याही गोष्टीचे प्रयत्नही कधीच सोडलेले नाहीयेत आणि सोडणार पण नाहीये. तर काल बर्थडे खूप छान झाला, सेलिब्रेशन केलं, हॉटेलला जेवायला गेलो आम्ही आणि मस्त सेलिब्रेशन केलं. परंतु माझ्या मुलाला त्याचा
म्हणजे नाही का त्याचा फेस दाखवायचा नाही आहे. आणि मी पण त्याच्या मताशी सहमत आहे. कारण बघा तुम्ही युट्यूबवर बऱ्याच महिलांच्या मुलांना सुद्धा ट्रोल केलं गेलं, त्यांना घाण घाण बोललं गेलं. त्यामुळे मी माझी मुलं स्वतःहून पुढं त्यांची इच्छा नसताना आणणार नाहीये. आणि मला पण कुठंतरी ते योग्य वाटलं, कारण की खरोखर असं घडतंय. आणि खरोखर असे मी बऱ्याच जणांचं बघितलेलं आहे की मुलांना शासाराप देतात लोक. का बरं देतात? जर तुम्हाला एखाद्याशी तुमचं वाईट आहे तर तुम्ही त्या मुलांवरती राग कशाला काढता आणि मुलांना एखाद्याच्या कशाला वाईट बोलता? हे कुठंतरी चुकीचं आहे. म्हणून मी माझ्या मुलांचे फेस दाखवत नाही. माझ्या फॅमिलीला मनापासून सॉरी बोलते त्यासाठी. तुम्हाला वाटत असेल की मुलांचे फोटो टाकते तर त्याच्यावरती काही ना काही इमेज वगैरे टाकलेली असते. हो, त्याचं एकमेव रिझन आहे, माझ्या मुलांना आवडत नाही. आणि दुसरा मुद्दा की मला कुणाचंही नावं ठेवून घ्यायचं नाही, माझ्या मुलांना शासरात घ्यायचा नाही, म्हणून मी ते दाखवत नाही. बाकी काहीच नाही. तर कुणीही गैरसमज करून घेऊ नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.